फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4 परिसराभ्यास भाग ए, पाठ 2 सजीवांचे परस्परांशी नाते स्वाध्याय। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। काय करावे बरे? गुरप्रीत कौरला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी सुट्टीतील छंद वर्गाला जायचे आहे। तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना द्यायच्या आहेत। गुरप्रीत कौरने उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायला सांगावे। गुरप्रीत कौरने सुती कपडे घालावेत। घराच्या बाहेर जाण्यापूर्वी काहीतरी खावे, तसेच उन्हात टोपी वापरावी। विचार करा, शेतात पीक उभे आहे, अशा वेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पीक सडून जाते, त्याचे कारण काय असेल? शेतात पाणी साचल्याने पिकाची मुळे कुजू लागतात। मुळे कुजली की हळूहळू सर्वच पिके सडू लागते। पिकात तयार होत असलेले धान्य पावसाच्या पाण्याने गळून पडते, यामुळे पिकाची हानी होते। 2. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो, त्या वर्षी शेते का पिकत नाही? उत्तर: पाऊस कमी पडल्यावर पिकांना पाणी मिळत नाही। पिकांना वाढीसाठी पाणी लागते। अपुऱ्या पाण्यामुळे पिकांची योग्य वाढ होत नाही, यामुळे शेते व्यवस्थित पिकत नाहीत। धामण हा सापाचा प्रकार आहे, तो शेताच्या आसपास का राहत असेल? धामण हा बिनविषारी आणि आकाराने मोठा असलेला साप आहे। धामण स्वतःचे पोट उंदीर खाऊन भरतो। उंदीर शेताजवळील धान्य खायला येतात। हे उंदीर खायला धामण शेताच्या आसपास राहते। 4. बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ, त्याचे कारण काय असेल? बर्फ असणाऱ्या प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात। दाट केसांमुळे कडाक्याच्या थंडीपासून रक्षण होते। अंगावरील दाट केसाने प्राण्यांना ऊब टिकते। माहिती मिळवा। महाराष्ट्रात पुढील ठिकाणी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहेत? नागपूर, घोलवड, सासवड, देवगड, जळगाव। उत्तर: ठिकाणे आणि प्रसिद्ध फळ। नागपूर संत्री, घोलवड चिकू, सासवड अंजीर, देवगड हापूस आंबा, जळगाव केळी। या फळांची झाडे त्या विशिष्ट गावाच्या परिसरात का वाढत असतील, त्याची माहिती मिळवा आणि लिहून काढा। महाराष्ट्राच्या नकाशात ही गावे दाखवा। वर्गातील इतरांना ही माहिती सांगा। वरील फळांची झाडे त्या विशिष्ट गावाच्या परिसरात वाढत असतात कारण त्या फळांना पोषक वातावरण, जमिनीचा कस आणि त्यामुळे त्या ठिकाणी फळे येतात। खालील प्रश्नांची उत्तरे द्या। वनस्पतींचा आपणास कोणकोणता उपयोग होतो? वनस्पतीकडून आपणास अन्नधान्य, भाजीपाला, फळे इत्यादी मिळते। आपल्याला निरनिराळ्या कारणांसाठी फुले ही हवी असतात। वनस्पतीच आपल्याला फुले देतात। आपल्याला कापड तयार करण्यासाठी कापूस लागतो। वनस्पती आपल्याला ऑक्सिजन पुरवतात। 2. वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात? जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडावर घालवणारे प्राणी म्हणजे वृक्षवासी होय। माकडे, खारी असे झाडावर राहणारे प्राणी वृक्षवासी आहेत। 3. मार्च महिना सुरू झाला की झाडांमध्ये काय बदल होतो? मार्च महिन्याच्या सुरुवातीला हिवाळा संपून उन्हाळा चालू होतो व त्यामुळे झाडांना नवी पालवी फुटते। झाडावर तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने येतात। रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। डॅश संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो। पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो। आपल्या काही डॅश पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो। आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो। वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण
डॅश फवारतो. वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण कीटकनाशके फवारतो. हिवाळ्याचे वर्णन डॅश ऋतू असेही म्हणतात. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही म्हणतात. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.